राम राम शेतकरी मंडळींनो, आज 23 मे 2026 रोजी अशा पद्धतीनं आपण बघू शकता की आपल्या इथले जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून आपण हा जो आपला मळा आहे तर तो विक्री केलेला आहे आणि आज ते माल घेऊन जात आहेत. अशा पद्धतीनं कॅरेटमध्ये हा माल एकत्रित रीतीनं ते सर्व घेऊन जाणार आहेत. 10 बाय 15 अंतरावरती केशर आंब्याची आपण जी लागवड केली होती त्यामध्ये अशा पद्धतीनं आता आंबे काढणीचं काम त्यांच्याकडील निष्णात मंडळीकडून केलं जाते. आपण बघू शकता की काठीवरती जो झेल्या आहे त्याच्या सहाय्यानं हे जे आंबे आहेत तर ते काढले जात आहेत. आणि अशा पद्धतीनं इथे जे आपण बघू शकता की जे आंबे लागलेले आहेत तर ते काढण्याचं काम सुरू असून साधारण 4 ते 5 आंब्यांमध्ये जे छोटे आंबे आहेत तर त्याच्यामध्ये 1 किलो माल बसतो. तर मोठी जी साईज आहे, जम्बो साईज जी आहे, तर तिच्यामध्ये साधारण 3 आंब्यांमध्ये 1 किलो हा माल जो आहे तो बसतो आहे. साधारण जनरली जो एकूणच सरासरी काढली तर 4 आंब्यांमध्ये जे आहे तर 1 किलो माल हा भरला जातो. आता इथे बघू शकता की अशा पद्धतीनं हाताने थोडंसं देठ जे आहे आंब्याचं सोडून जे आंब्याचं काढणीचं काम आहे तर ते जे आहे ते या मंडळीकडून केलं जातं आहे. इथे आपण बघू शकता की अशा पद्धतीने कॅरेटमध्ये हा माल डायरेक्टली ठेवला जातो. देठावरती जर आपण बघितलं तर हा परिपक्व झालेला हा माल असून इथे जे आहेत याचे डॉट्स, व्हाईट डॉट्स हे आलेले आहेत आणि देठाच्या इथे साधारण 1 इंच जागा सोडून हा जो आहे तर तो आंबा काढणीचं काम डायरेक्ट कॅरेटमध्ये ठेवून केलं जातं. इथे बारकाईने जर आपण बघितलं तर मी इथे वजन काटा ठेवला आहे. आपल्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं आता इथे शून्य आलेलं आहे. या शून्यावरती हा जो माल आहे तो प्रत्यक्ष मी आपल्याला ठेवून दाखवतो. अशा पद्धतीनं आकडे आपण लाईव्ह बघू शकता की साधारण 4 आंब्यांमध्ये, मीडियम साईजच्या 4 आंब्यांमध्ये 1 किलोचं वजन 1090 ग्रॅम इथे वजन जे आहे तर ते आपल्याला झालेलं दिसतं आहे. मी पुन्हा एकदा दाखवतो. इथे जे आंबे आहेत हे परिपक्व झालेले असे आंबे आहेत. इथे 0 आहे आणि साधारण एक आंबा जर आपण बघितला तर 280, 250 ते 280 म्हणजे साधारण या 4 आंब्यांमध्ये 1 किलोची जी साईज आहे ती आपल्याला इथे आंबा बागेत मिळालेली आहे. आणि ही अत्यंत मीडियम किंवा सरासरीची साईज आहे ज्यामध्ये साधारणपणे 4 आंब्यांमध्ये 1 किलो वजन जे आहे तर ते भरले जातं. पुढे जी साईज मोठी आहे, आंब्यांची जी साईज मोठी आहे त्याच्यामध्ये मी आपल्याला दाखवतो की कशा पद्धतीनं ही साईज बनत असते. इथे जे आहे तर हा माल आज रोजी घेऊन जाण्याचं काम आता व्यापारी करतील, त्यांच्या पद्धतीनं ते पिकवतील. आपण हा जो मळा आहे हा एकत्रितरित्या दिलेला आहे, म्हणजे कुठल्याही पद्धतीनं जे आहे तर प्रत्यक्ष विक्री करण्याची रिस्क न घेता डायरेक्टली हा मळा आपण विक्री केलेला आहे. इथे आपण बघू शकता की अशा पद्धतीने ते शाक काढतात, थंड सावलीमध्ये ठेवतात किंवा कॅरेटमध्ये डायरेक्टली ते ठेवत असतात. आता आंब्याच्या ज्या वेगवेगळ्या साईजेस आहे त्यामध्ये ज्या मोठ्या साईज आहे याच्यामध्ये साधारण 3 आंब्यांमध्ये जे आहे तर 1 किलोचा जो वजन आहे तर ते भरलं जातं. मी आपल्यासमोर प्रत्यक्षपणे हे दाखवतो. इथे आपण बघू शकता की आता 0 येईल आणि झाडावर जे आंबे आपण बघता आहात केशर आंबे आपल्याकडे जे आहेत तर याची मी आपल्याला प्रत्यक्षपणे हा आंबा काढून याचं वजन करून आपल्याला दाखवतो. आता इथे जे आहे तर कटरच्या साहाय्याने हा आंबा आपल्याला तोडून घ्यायचा आहे. आपण तोडलेला आहे आंबा. आपण जर बघितलं तर इथे आपल्याला या आंब्याची साईज 810 ग्रॅमपर्यंत, हा मोठ्या साईजचे हे जे आंबे आहेत तर 810 ग्रॅमपर्यंत, 500 ग्रॅमपर्यंत, 300 ग्रॅमपर्यंत असे मिळत असतात. आता जर हा मीडियम साईजचा आपण आंबा घेतला तर याचं वजन त्यापेक्षा निश्चितच कमी भरेल. आणि अशा पद्धतीनं जे आहे तर हे वजन आता इथे हा जो आंबा आहे तर याचं 810 ग्रॅमपर्यंत हे शून्य करून मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो. इथे 0 आहे आणि हा वजन हा आंबा जर आपण इथे ठेवला तर साधारण 810 किंवा 815, 810च ग्रॅमपर्यंत हे वजन भरलेलं आहे. अशा पद्धतीचे थोडे जे जम्बो केशर साईजचे जे आंबे आपल्याकडे आहेत तर यांचं वजन जास्त भरतं. बऱ्याचदा 1-1 किलोपर्यंतचे पण आंबे आपल्या बागेमध्ये
उपलब्ध आहेत. जसं उदाहरणार्थ ही जी वरची साईज आहे इथे खूप मोठ्या प्रकारचा एक आंबा आहे, ज्याचं मी तुम्हाला प्रत्यक्ष काढून डेमो दाखवतो. यामध्ये हा आंबा परिपूर्ण असं झालेला आहे. मोठ्या साईजमध्ये साधारण 1 किलोपर्यंतचे पण हे जे आंबे आहेत तर हे आपल्याला दिसतात. आणखी जी मोठी साईज आहे तर ह्या मोठ्या साईजमध्ये आंब्यांची जी मात्रा आहे तर ती थोडीशी जास्त आहे, उंचीवर आहे, त्यामुळे काढण्यास थोडंसं हां आंबा मी काढलेला आहे. आपण बघू शकता की हा आंबा साधारण हा पण आंबा 825 ग्रॅमपर्यंत भरलेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीनं जे आंबे आहेत तर हा आंबा 825 ग्रॅमचा असून अशाच पद्धतीचे जे इतर आंबे आहेत ते आपल्याला झाडावरती दिसतात. मोठ्या पद्धतीनं जंबो केशर ज्याला म्हणतो याचंही बरंच उत्पन्न आपल्या बागेमध्ये आपल्याला मिळत असतं. अशा पद्धतीने हे आंबे मोठ्या साईजमध्ये आहेत. 1 किलोपर्यंतचे पण हे आंबे आहेत, परंतु काही ठिकाणी अजून अपरिपक्वता वाटते आहे. उदाहरणार्थ आता इथे आपण जर बघितलं तर हा पण आंबा साधारणपणे पिकण्याला रेडी झालेला आहे. अशा पद्धतीनं आपण याला तयार करू शकतो. आंबा आता मी कट करून घेतला आहे. आपण बघू शकता की आपण आंबा त्याच साईजचा आहे, म्हणजे साधारण 800 ते 1000 ग्रॅमपर्यंतचा हा आंबा असतो. इथे शून्य करून मी हा आपल्याला दाखवतो. तर या आंब्याचं वजन बघू शकता की 1 किलो आहे. आपल्याकडे या 1 किलो आंब्याच्या झाडांचं प्रमाण बागेमध्ये अल्पशा प्रमाणात आहे, परंतु व्यवस्थित रीतीनं अशा पद्धतीनं आता बघू शकता की हा आंबा 1 किलोचा आहे. दुसरा जर आपण आंबा बघितला तर हा 810 ग्रॅमचा आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर हा आंबा साधारण 825 ग्रॅमचं आहे. आता हे आणखी पण झाडावरती थोडेसे पोषण यांचं होतं आणि 1 किलोपर्यंत हे आंबे होतात. जसा हा आंबा 1 किलो 55 ग्रॅमचा झालेला आहे. तुमच्यासमोर हा आंबा मी तोडलेला आहे आणि ठेवलेला आहे. वजन काटा याकरता की तुम्हाला लक्षात यावं की आंबे कोणत्या साईजचे आहेत. अशाही आंब्यांच्या वेगवेगळ्या साईजेस आपल्याला बागेमध्ये मिळत असतात. वजन काट्याला आपण इथे सोडून जे आहे तर पुढे जाऊयात. साधारणपणे पुढे जर आपण गेलो तर आपल्या असं लक्षात येतं की बागेमध्ये आपण हे जे अंतर आहे झाडांच्या मधील अंतर, तर इथे आपण कुठल्याही रासायनिक खतांचा वापर करत नाही. झाडांच्या मधील हे जे अंतर आहे तर हे आपण 15 फूट सोडलेलं आहे. या 15 फूट सोडण्याचं असं कारण होतं की बागेमध्ये जे आहे तर झाडांची जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणावर व्हावी. दोन्ही झाडांमधील अंतर आपण 10 फूट ठेवलेलं आहे, जेणेकरून एका एकरमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडं बसून त्यांची वाढ होत असते. बरेच लोक अंतर कमी ठेवतात, परंतु आम्ही अंतराच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज न करता 10 फूट दोन्ही झाडांमधील अंतर जे आहे तर हे जे अंतर आहे दोन्ही झाडांमधील हे अंतर तर हे आपण 10 फूट ठेवलेलं आहे. जेणेकरून काय होतं की झाडाचा जो घेर आहे म्हणजे झाडाची जी उंची आहे तर आपण बघू शकता की 10 ते 15 फुटापर्यंत ही उंची आता गेलेली आहे. 2020च्या जूनमध्ये आपण ही लागवड केली होती. कारण दोन्ही याचं अंतर जे आहे तर हे पण असं दोन्ही साईडला साधारण झाड 10 फुटापर्यंत 15 फुटापर्यंत वाढलेलं दिसतं. आणि खोडाची जी मजबूती आहे ती व्यवस्थित रीतीने होऊन पाणी आणि खताचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतं. आता अशा पद्धतीनं झाडांची या मे महिन्यामध्ये चांगली सावली निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि इथे बघू शकता की आता या झाडाला जे आहे तर अजून आंबे काढण्याची बाकी आहे, परंतु जी शाख आहे ती इथे तयार झालेली आपल्याला दिसते. इथे जे डॉट्स आहेत नैसर्गिक ज्याला आपण म्हणतो तर हे नैसर्गिक डॉट्स बारकाव्याने आपण जर बघितले तर झाडावरती आलेले आहे. त्याची खांदा भरणी म्हणजे साधारण ही जे त्याचा याच्या बाजूचा भाग आहे तोही खांदेवरती आलेले आपल्याला दिसतात. सोबतच एक पिवळसर रंग, नैसर्गिक पिवळसर रंग जर आपण बघितला तर तो आपल्याला दिसेल. जशी इथे तर आपण बघितलं तर हा रंग थोडासा डार्क हिरवा आहे, परंतु इथे आपण बघितलं तर हा रंग जो आहे तर तो येलो कलर, असा नैसर्गिक येलो कलर त्याच्यावरती आलेला आहे. आणि हे जे डॉट्स आहेत तर हे डॉट्स व्हाईट, डार्क व्हाईट झालेले आपल्याला दिसतात. जवळून आपण हे
आपल्याला दिसत असेल. सोबतच काय होतं की ही जी काडी असते ती थोडीशी येलोइश व्हायला सुरुवात होते आणि हा आंबा अगोदर दाखवल्याप्रमाणे एक 250-300 ग्रॅमपर्यंतचे आंबे आहेत. याच्यापेक्षाही मोठ्या साईजेस आपल्याकडं उपलब्ध आहेत. अगोदर आता तुम्हाला दाखवलं तसा 1000 ग्रॅमचा पण आंबा आपल्याकडे आहे आणि एकाच आंब्यामध्ये 1 किलो माल ही आपल्याला बऱ्याच आंब्यांपासून मिळत असतो. छोट्या छोट्या साईजेस आहेत, वेगवेगळे साईजेस आहेत. 200 ग्रॅमपर्यंतचे पण आंबे आहेत. काही ठिकाणी 5 आंब्यांमध्ये 1 ग्रॅम, काही ठिकाणी 6 आंब्यांमध्ये पण 1 किलो 1 किलो माल जो आहे तो बसत असतो. एकूणच झाडांची आमचा अनुभव असा आहे की 2020मध्ये लावलेल्या या आंबाबागेमध्ये अशा पद्धतीनं आता आपण बघितलं की मेचा एंड होत आलेला आहे. मेचा हा शेवट आहे आणि या मेच्या शेवटापर्यंत हे आंबे, केशर आंबे जे आहेत पिकलेले आहेत. कुठल्याही रसायनांचा आम्ही वापर करत नाही, सेंद्रिय खतांचा आम्ही वापर करत असतो आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट असा आलेला आहे की एकीकडे तुम्ही जर बघितलं तरी जे फुटवे फुटायला आपल्याला सुरुवात झालेली दिसते. म्हणजे नेक्स्ट इयरचं जी झाडाची ग्रोथ आहे ती सोडायला सुरुवात झालेली दिसते. इथे आम्ही पाणी आता लगातार देतो आहोत आणि आता थोड्या दिवसात पाणी बंद करू, कारण आता जून येतो आहे म्हणजे नैसर्गिक पावसाचं पाणी पडेल. सोबतच काय करायचं की जेव्हा तुमचे हे आंबे निघून जातील तर आंबे निघून गेल्यानंतर ह्या ज्या काड्या आहेत इथे आपण बघू शकता की झाडावरती आंबे काढल्यानंतर ह्या ज्या काड्या असतात ह्या देठापासून अशा काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे जेणेकरून आता ही काडी काढल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल